हे लोक स्वतःची घरं भरतायत, स्वतःचे एवढे मोठे मोठे हे करतायत, प्रॉपर्ट्या करतायत आणि आम्हाला स्वतःच हक्काचं घर मिळत नाही आहे. म्हणजे तेव्हापासूनचं आमचं डेव्हलपमेंट चाललं आहे. 3 बिल्डिंग बांधल्या होत्या, मी त्यांना आणलं, म्हटलं हे बघा हे घर आहेत, ह्या घरामध्ये आम्हाला जागा मिळणार आहे. तेव्हा माझं लग्न झालं आणि अजूनपर्यंत मला घर नाही. ही माझी बायको इथे आपल्यासमोर आहेच. परत 30 वर्ष झाली, बरं मुली मोठ्या व्हायला, आता मुलींची लग्नाची टाईम वेळ आली आहे. अजून मुलीला पण आता काय माहिती घर मिळते की नाही. आजच्या तारखेला आमची जी लोकं आहेत ती फक्त एकाच आशेवर आहे की मी मरण्याच्या अगोदर मला माझ्या घरात जाऊन दे, मला माझं घर बघून दे. भाडं भरण्यातच आमचं आयुष्य चाललं आहे. त्या भाड्यात एक रूम आली असती एवढं आम्ही भाडं भरलेलं आहे. इवन आमचं सोनंसुद्धा आम्ही गहाण टाकलं. त्याचं व्याज भरायला पैसे नाही म्हणून मी तर अक्षरशः सोनं विकूनही टाकलं आहे. अजून इतके माझा मुलगा आता 13वीला आहे, त्याचं शिक्षण त्याच्या मनाप्रमाणे करता येत नाही आहे त्याला. आमची मुलं नातवंड सगळी पत्रून सगळी त्याच्यामध्ये राहणार. हे म्हणजे खूप आम्हाला मोठी भावनिक केली आहे. सगळ्यांच्या आशीर्वाद तुम्हाला मिळाले. हा हे म्हणायचे तुमच्याकडे बुद्धांचं पप्पा आपलं धारावीच झालं आपलं काय होणार नाही, पण धारावी राहिली आणि आम्ही चालवलं आणि आमच्या हयातीमध्ये मिळाले हे पुढे गेलो पण एकदम सोपं पूर्ण नाही.